समास 6 गुणरूप निरूपण. ह्या समासात श्री समर्थांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे ह्या संपूर्ण चराचर विश्वाला जाणीव व्यापून आहे. मागच्या दशकात आपण पाहिलं की आकाशात जसा वायू निर्माण होतो तशी ब्रह्मामध्ये मूळमाया निर्माण होते. ब्रह्मामध्ये मूळमाया निर्माण झाली तेव्हा मी ब्रह्म आहे अशी जाणीव झाली. ती ज्ञानमय तशी शक्तिमय असते. म्हणून पंचमहाभूतांमध्ये सुद्धा ही जाणीव असते. संपूर्ण विश्व या पंचमहाभूतांचेच बनलेले असल्याने सजीव निर्जीव सर्व वस्तूंच्या ठिकाणी ही जाणीव आहे. साधकाने ती समजून घ्यावी, स्वतःची जाणीव व्यापक करावी आणि मग परमात्म्याशी अनन्य भावाने एकरूप व्हावे. श्रीराम. आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार, तेथे वायोचा विकार तैसी मूळ माया. हे दासबोधी असे बोलिले, ज्ञानदशकी प्रांजळ केले, मूळ मायेत दाखविले पंचभूतिक. तेथे जाणीवतो सत्वगुण, मध्य तो रजोगुण, नेणीव तमोगुण, जाणीजे श्रोती. म्हणाल तेथे कैची जाणीव, तरी ऐका याचा अभिप्राव. पिंडी महाकारण, देही सर्वसाक्षिणी अवस्था. तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे, देह महाकारण साचे. म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले. मूळ माया वायो स्वरूप, ऐक गुणक्षोभिणीचे रूप. गुणविकार होताची अल्प, गुणक्षोभिणी बोलिजे. पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव, मिश्रित चालिला स्वभाव. तेथे मातृका ठाव, शब्द झाला. तो शब्द गुण आकाशींचा, ऐसा अभिप्राव येथीचा. शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला. पंचभूते त्रिगुणाकार, अवघा वायोचा विकार. जाणीव नेणिवेचा विचार, वायोची करिता. वायो नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव. जाणीव नेणिवे सठाव, वायो गुणे. जेथे मुळीच नाही चळण, तेथे कैचे जाणीव लक्षण. म्हणून वायोचा गुण, नेमस्त जाणावा. येथे आशंका उठिली, भूतास जाणीव कोठे देखिली. तरी भूतात जाणीव हे ऐकिली नाही वार्ता. जाणीव म्हणजे जाणते चळण, तेची वायोचे लक्षण. वायो आंगी सकळ गुण, मागा निरोपिले. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालिले पंचभूत. म्हणून या भूतात जाणीव असे. कोठे दिसे कोठे न दिसे, परी ते भूती व्यापून असे. तीक्ष्ण बुद्धी करिता भासे, स्थूळ सूक्ष्म. पंचभूते आकारली, भूती भूते कालवली. तरी पाहता भासली, एक स्थूळ एक सूक्ष्मे. निरोध वायो न भासे, तैसी जाणीव न दिसे. न दिसे परी ते असे भूतरूपे. काष्ठी अग्नी दिसेना, निरोध वायो भासेना. जाणीव तैसी लक्षेना, एकाएकी. प्रकृती पावली विस्ताराते, पुढे एकाचे एकची होते. विकारवंत चितयाते, नेम कैचा. काळे पांढरे मिळविता,
पारवे होते तत्वता, काळे पिवळे मेळविता हिरवे होय. ऐसे रंग नाना परी, मेळविता पालट धरी, तैसे दृश्य हे विकारी विकारवंत. नाना देहाचे बीज उदक, उदकापासून सकळ लोक, किडा मुंगी श्वापदादिक उदकेची होये. शुक्लित श्रोणीत म्हणजे निर, त्या नीराचे हे शरीर, नखे दंत अस्ति मात्र उदकाच्या होती. मुळ्यांचे बारीक पागोरे, तेणे पंथे उदक भरे, त्या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र. आम्रवृक्ष मोहरा आले, अवघे उदका करिता झाले, फळी फुली लगडले सावकास. पत्रे पुष्पे फळे भेद, किती करावा अनुवाद, सूक्ष्मदृष्टीने विशद होत आहे. त्रिगुणभूतांची लटपट, पाहो जाता हे खटपट, बहुरूप बहुपालट, किती म्हणून सांगावा. ये प्रकृतीचा निरास, विवेके वारावा सावकास, मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुणरूप निरूपण नाम समासावा. श्रीराम.